इथं फक्त मराठी विषयाच्या शोधात आलो. खरं तुम्हाला सांगतो, सुकांतिक आहे. आमच्या वाशिमला मराठी कोणी एवढं खास शिकवत नाही. मी पहिले स्टाफ सिलेक्शनची तयारी करत होतो. महाराष्ट्राचा पेपर मी दिलेला नाही, अजूनही दिलेला नाही, पण तयारी करायची होती मला. कारण कसं आहे, जे सेंट्रल जे एक्झाम असतात त्याच्यात नाही का कॉम्पिटिशन जास्त असते. आता मला सांगा, जीडीचा जे पेपर आहे, जागा किती येतात? 8,000 काय तर 26,000 30,000 असतील. 30,000 जागा येतात. फॉर्म किती आले? 45 लाख. बरोबर आहे? 47 लाख. क्या बात आहे. 47 लाख लोकांत अवघड लागणं किती अवघड आहे. बरोबर आहे सर, सांगतो ना. मला सांगा, मी वाशिमहून इथं मराठीच्या सुद्धा जातो. पण खरंच भाऊ, मराठीचं जसं मी पहिल्या लेक्चरला बसलो, काय शिकवतात श्याम खरोडे सर. वाचन सांगतो भाऊ, इतकं मन लावून शिकवतात की चॅलेंजच नाही. किती पागल पोरगा आणावं त्याला समजलंच पाहिजे. समजलंच पाहिजे. आता मला सांगा, तुम्ही ग्राउंड मारता, आपण सगळे ग्राउंड मारतो. बरोबर आहे? ग्राउंड मारल्यानंतर आपल्याला मराठीच्या लेक्चरला, पहिल्या लेक्चरला आपल्याला झोप येते. पण ते झोप येऊनही आपल्या लक्षात बसते. खाऊन त्या सरची शिकवण्याची पद्धती तशी. खरंच सांगतो, काय शिकवतात, मनातून शिकवतात. असं लगेच हे घ्या गणित आणि सोडवा, असं काम आहे का? नाही. ते गणित कसं आलं? नव्या लेकरांना ती किती जरी बॅच असली, पुराला 6 महिने जरी झाले तरी ती त्याला 90 समजतात आणि अजून मनातून शिकवतात. असं नाही की घ्या गणित आणि सोडवा. गणित कसं आलं ते सांगतात. आता त्याचा विषय मराठी आहे, पण मराठीत ते आता कर्ता, कर्म, ते मूळ धातू, ते कसा आला, काय आला, म्हणजे किती पगार लेकरू आणून बसवलं. जे कवा शाळेत बी गेलं नाही त्याला बसवलं, तिथे मराठी 25 पैकी नाही का 20 मार्क घेते. अभ्यास केला 25 घेणारच आहे. याला म्हणतात मास्तर. माझ्या मी ज्या शोधात आलतो वाशिमहून इथं, ते माझा शोध पूर्ण झाला. मग मराठी जी शिकायला भेटली, नंबर 1 शिकायला भेटली. मराठीमुळे मला असं अभिमान यायला की आपण परीक्षेत पास होऊ शकतो. कारण मराठी नव्हती येत मला. मराठीत नाही तर कशी महाराष्ट्राचा पेपर निघाल. पण तरी त्या सरला असं शिकवतात. नंबर 1 माहितीनं चॅलेंज नाही श्याम खरोडे सरला. चॅलेंज नाही त्याच्या मराठी शिकवण्याला, चॅलेंज नाही त्याच्या जज्ब्याला. खरंच